नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 55चा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत. इन अ सर्टन कॉलनी देर आर 50 फॅमिलीज. द नंबर ऑफ पीपल इन एव्हरी फॅमिली इज गिवन बिलो. ड्रॉ ऑफ द फ्रिक्वेन्सी टेबल. एका कॉलनीमध्ये 50 फॅमिलीज आहेत, 50 कुटुंब आहेत. त्या प्रत्येक कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या आपल्याला दिलेली आहे. त्यावरून आपल्याला फ्रिक्वेन्सी टेबल बनवायचा आहे. सोडूया. प्रश्न ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे. फ्रिक्वेन्सी टेबल काढायचा आहे म्हणून आपण फ्रिक्वेन्सी टेबल हेडलाईन दिली. आता यामध्ये मित्रांनो आपण 3 कॉलम करायचे. मागच्या प्रश्नात आपण याविषयी डिटेल माहिती पाहिलेली आहे. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम आणि हा थर्ड कॉलम. हे सर्व ग्रुपमध्ये संख्या कशाची आहेत? नंबर ऑफ पीपल्स, म्हणजे फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत ते आहेत. नंबर ऑफ मेंबर्स. नंबर ऑफ मेंबर्स इन फॅमिली. आणि सेकंड कॉलममध्ये आपण काय लिहिणार? टॅली मार्क्स, म्हणजे ताळ्यांच्या खुणा, टॅली मार्क्स. आणि थर्ड कॉलममध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी घेणार. आता सर्वात लहान संख्या कोणती याच्यात ती आपण लिहायची इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. सर्वात लहान काय आहे? 5. त्यापेक्षा 4 लहान आहेत. त्यापेक्षा 3 पण लहान आहेत. त्यापेक्षा 2. सर्वात मिनिमम अंक आपला 1 आहे. 1. नंतर इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये 2 आहे, 3 आहे, 4 पण मेंबर आहेत एका फॅमिलीमध्ये. आणि काही फॅमिलीमध्ये 5 मेंबर पण आहेत. म्हणून आपण याप्रमाणे चार्ट बनवला. आता किती मोजायचे? एक मेंबर असणाऱ्या फॅमिली कितीच मोजायच्या? इथं काही दिसत नाही, फक्त एकच आहे. म्हणजे टॅली मार्क फक्त एकच लाईन येईल. फ्रिक्वेन्सी फक्त एकच मेंबर आहे. 2चे किती आहेत ते सर्व काउंट करायचे आपल्याला. 2 असणारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 झाले. 2चे किती आहे? 13. म्हणजे आता असे 1 2 3 4 आणि हे 5 6 7 8 9 आणि हे 10 आणि 3 उरतील. हे 5 झाले, हे 5 झाले, 13 आहेत टोटल. म्हणून अजून 3 लाईनी आपल्याला घ्याव्या लागतील. हे झाले 13. फ्रिक्वेन्सी आपली 13. 3 मेंबर असणारे आता काउंट करू आपण. 3 असणारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि अजून एक हे 16. क्वांटिटी किती आली आपली? 16. फ्रिक्वेन्सी 16 आहे. 5चे 3 ग्रुप होतील. 5 10 5 15 आणि 16. आता 4 मेंबर असणारे आपण काउंट करू. आता 4साठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 11 4चं राहिलं नाही ना अजून. 4 12 12 आणि हे एक 13. अजून 4 आहे का? नाही. 13 आहेत. 13 13 म्हणजे 5 हे झाले 10 आणि हे झाले 3 5 10 13. आता 5 मेंबर असणारे
किती फॅमिली आहेत ते काउंट करू आपण. 5 असणाऱ्या 1 2 3 4 5 6 आणि 7. सर्व मार्किंग संपले आपले आता. 7 म्हणजे 7 आहे म्हणून 8 3 4 5 6 7 हे येईल आपल्याला 7 किंवा 07. आता खाली एक असा रो करायचा आणि याच्यात आपल्याला टोटल फ्रिक्वेन्सी ती काउंट करायची. टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याला आपण एन इंडिकेट करतो. म्हणजे हे पूर्ण आपल्याला ही ॲडिशन घ्यायची. ही ॲडिशन 50 आहे कारण आपले 50 फॅमिली आहेत. ही 50 फॅमिली इथला अंक आणि हे सेम असते. ओके, समजले मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.